जय श्री कृष्ण मित्रांनो, आज आहे महाशिवरात्री आणि आज मी तुम्हाला लातूरमधील सुप्रसिद्ध मंदिर म्हणजे सिद्धेश्वर मंदिर या ठिकाणी मी तुम्हाला घेऊन जाणार आहे। आणि लातूरच्या बाहेरील जे काही लांबचे जे मित्र माझे आज हा ब्लॉग बघतायत ते जर लातूरमध्ये आलात तुम्ही तर सिद्धेश्वर मंदिराला जरूर भेट द्या, कारण लातूर हे एक म्हणजे गंजगोलाई आणि दुसरं म्हणजे सिद्धेश्वर मंदिर या दोन मंदिरासाठी खूप प्रसिद्ध आहे। आणि सिद्धेश्वर मंदिर हे खरंच खूप बघण्यासारखं मंदिर आहे आणि खूप छान मंदिर आहे। आज आहे महाशिवरात्री निमित्त खूप गर्दी असते त्या ठिकाणी। मंदिर मला वाटत नाही पूर्ण असं बघायला भेटेलच, कारण गर्दीमध्ये खूप गजबजलेलं मंदिर असतं, त्याच्यामुळे काय व्यवस्थित दिसेल ना दिसेल मी काय सांगू शकत नाही। पुन्हा एक असाच एक व्हिडिओ आपण नक्कीच काढूयात त्या मंदिराचा। तर चला बघूयात लातूर मधील सिद्धेश्वर मंदिर। आता आपण निघालो आहोत सिद्धेश्वर मंदिरासाठी, पण त्याआधी आपण आपल्या सोनानगर मधील जे महादेव मंदिर आहे त्या मंदिराला एक आधी भेट देऊया। सकाळीच मी जाऊन दर्शन घेऊन आलोय, पण तरी सुद्धा आपल्या मित्रांना अजून एकदा दाखवण्यासाठी या मंदिरात मी जाऊन एकदा तुम्हाला पण दर्शन करवतो। हर हर महादेव। जय शिव शंभो। जय श्री केदार। तर मित्रांनो, ऐकलं तुम्ही, खूप छान असं भजन आपल्या सोनानगरच्या महादेव मंदिरात चालू होतं। आणि आता आपण निघालो आहोत सिद्धेश्वर मंदिर। हे आहे आपलं 5 नंबर चौक आणि सिग्नल ग्रीन झालेला आहे, तर आपण जाऊयात पुढे सरळ रिंग रोडनीच आपल्याला जावं लागेल डायरेक्ट त्या मंदिराच्या ठिकाणी, कारण शहरातून खूप लांब पडेल आणि वेळ सुद्धा लागेल जाण्यासाठी। आणि हे जे तुम्ही बघत आहात हे आहे पीव्हीआर सिनेमा। आणि सरळ आपण जाऊयात आता रिंग रोडने। आता पोचलो आहोत आपण साई नाका म्हणजेच नवीन रेणापूर नाका। आणि हा सरळ रोड जातो डीमार्टकडे। डीमार्ट ज्यावेळेस नव्हतं त्यावेळेस ह्या रोडला खूपच कमी दुकानं वगैरे होते, एकदम शांत होतं इकडे। आणि जेव्हापासून डीमार्ट झालेलं आहे तेव्हापासून बघू शकता मोठ्या मोठ्या इमारती, मोठे मोठे हॉटेल्स आणि भरपूर अजून बांधकाम कन्स्ट्रक्शन वगैरे चालूच आहेत। म्हणजे गजबजलं, जेव्हापासून डीमार्ट आलं तेव्हापासून हा रोड खूपच गजबजून गेला। बघू शकता हे आहे आपले लातूरमधील डीमार्ट। डीमार्ट पासून थोडंसं पुढे आलो की एक चौक लागतो छोटासा, आणि त्या चौकातूनच आपल्याला उजव्या हाताला वळायचं आहे, म्हणजेच राईट मारायचं आहे। हे आहे आकाश लंच होम, ही चौक आहे। इकडून आपल्याला आता उजवीकडे वळावं लागेल। हे आहे आपलं
सिद्धेश्वर मंदिराचं गेट आणि इकडे आता आपण आपली गाडी पार्किंग करूयात। आणि पार्किंग करते वेळेस भेटले आपले मित्र, यांनी विचारले की काय चाललं आहे वगैरे व्यवस्थित, आणि नंतर म्हणाले की तुमच्या चॅनलला मला पण सबस्क्राईब करून द्या, म्हणून मी त्यांचा मोबाईल घेतला आणि त्यांना आपला चॅनल सबस्क्राईब करून दिला। धन्यवाद आमचा व्हिडिओ घेतल्याबद्दल, या ठिकाणी बोला घेतल्याबद्दल मंडळ तर मित्रांनो, आता मी आलो आहे सिद्धेश्वर रत्नेश्वर मंदिर लातूर येथे, आणि पाठीमागे बघू शकता हे आहे आपलं सिद्धेश्वर मंदिर। आणि या ठिकाणी आजपासून म्हणजेच आज आहे महाशिवरात्री, आणि आजपासून 25 तारखेपर्यंत म्हणजेच 25 मार्चपर्यंत खूप मोठी अशी यात्रा या ठिकाणी भरत असते। आणि 25 तारखेपर्यंत एवढी गर्दी असते की काय विचारूच नका मित्रांनो, खूप अशी गर्दी, उत्साह असा इकडच्या लातूरकरांमध्ये असतो 25 तारखेपर्यंत। आणि मी तुम्हाला घरी सांगितलंच होतं की मंदिर व्यवस्थित दाखवू शकेन का नाही, काही गॅरंटी नाही। तर पाठीमागे बघू शकता हे मंदिर, परत यात्रेमधील ते लहान मुलांचे खेळणे वगैरे भरपूर काही असल्यामुळे मंदिर व्यवस्थित दिसत नाही आहे। तरी पण मी तुम्हाला चला तर मंदिर लांबूनच दाखवतो कसं आहे ते, आणि यात्रेमध्ये पण काय काय आहे यात्रेमध्ये ते सुद्धा दाखवतो, लहान मुलांना खेळण्यासाठी वगैरे आणि खरेदीसाठी सुद्धा। चला जाऊया मंदिरामध्ये। हे समोर जे दिसतं आहे ते मंदिराचाच एक भाग आहे, पण बाहेरची बाजू आहे ही, मंदिर आतल्या साईडने आहे, बाहेरून दिसत नाही। आणि मंदिराच्या बाहेर ही गर्दी बघू शकता तुम्ही। आज तर पहिलाच दिवस आहे, आज आहे महाशिवरात्री, म्हणजे आज लोक खरं तर देवाचे दर्शन घेण्यासाठी येत असतात। आणि अजून यात्रा तेवढी अजून इकडची चालू झाली नाही आहे, म्हणजे सगळे दुकानं अजून व्यवस्थित ओपन झालेले नाही आहेत, उद्या परवापासून सुरळीत चालू होतील। आणि मंदिराच्या समोरचा हा आहे मंडप, श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थान लातूर। आणि हा खूप मोठा रोड आहे, पण आता ह्या यात्रेमुळे खूप गजबजल्यामुळे लहान दिसतोय आपल्याला। आणि हे आहे मंदिराचा समोरचा गेट, म्हणजेच इकडून एंट्री करतो आपण, आणि खूपच गर्दी दिसते, भयानक गर्दी आहे। उजव्या हाताला आहेत महिलांची रांग आणि डाव्या हाताला आहे पुरुषांची रांग। बाहेर बघू शकता तुम्ही देवदर्शनासाठी आलेले सर्व हे भाविक, आणि खूप गर्दी असल्यामुळे काही जण दर्शन घेत आहेत, काही जण बाहेरूनच दर्शन करून जात आहेत। तर आपल्याला पण खूप वेळ लागेल दर्शनासाठी, म्हणून आपण पण आता बाहेरूनच दर्शन घेऊयात। आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आज आतून काही मंदिर दाखवू शकत नाही, त्याच्यामुळे बाहेरूनच दर्शन घेऊयात। आणि हे आहे लातूर रत्नापूर नगरातील ऐतिहासिक शिवलिंग। मंदिराच्या एकदम समोरच बघू शकता ही आहे सिद्धेश्वरची यात्रा। चला तर बघूयात कोणती दुकानं चालू आहेत आणि कोणती बंद आहेत ते एक झलक मारून येऊया।
तर मित्रांनो बघितलात मंदिरामध्ये खूप गर्दी होती, त्याच्यामुळे आमचं दर्शन काही झालं नाही. तर आपण पुन्हा एकदा येऊ मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी आणि यात्रा पण तोपर्यंत सुरळीत चालू होईल. आज पहिलाच दिवस असल्यामुळे जास्त गर्दी नाही आहे. खूप गर्दी असते, असं पाय ठेवायला जागा नसते. आपल्यासोबत जो माणूस आहे तो सोबत आहे तोपर्यंत ठीक आहे, जरा बाजूला झाला की हळवाला समजायचं एवढी गर्दी असते. त्याच्यामुळे आपण पुन्हा एकदा येऊ, सुरळीत एकदम व्यवस्थित यात्रा चालू झाली पुन्हा एकदा आपण भेट देऊ आणि तो पण ब्लॉग मी तुम्हाला दाखवतो या सिद्धेश्वर मंदिरातला आणि यात्रेचा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो आता हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा. चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.